मित्रांनी मैत्रिणींनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनेलवर नातं मैत्रीचं. आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. जानकी सारंगला विचारते, इतके पैसे तुमच्याकडे कुठून आले? आणि सारंग नानाला म्हणतो, आम्ही शेत विकला ना नाना, त्याचे हे पैसे आहेत. आम्ही थोडे थोडे करून जमवले होते. आणि त्यावर नाना म्हणतात, तू जेव्हा मातीमध्ये राबत होतास ना, तेव्हा तुझा हक्क होता शेतावर. आता एसी चालू करून वर टांगडा करून पडलेला असतोस. नानासाहेब सारंगला म्हणतात, मग कसले पैसे द्यायचे रे तुला? चल इकडे पैसे दे. आणि ऐश्वर्या त्या पैशाकडे पाहते आणि सारंगकडे पाहते. त्यावर सुमित्रा आई म्हणतात, अहो आज श्राद्ध आहे, उगाच वाद नको, जरा शांत घ्या. तरी बरं, ह्यानं चोराला नाही पकडलं, निदान पैसे तरी वाचवले. त्यावर नाना हा म्हणतात आणि जानकीला म्हणते, जानकी हे पैसे उचलून देवाजवळ ठेव. आणि ऐश्वर्या मनातच म्हणते, एक काम धड जमत नाही या सारंगला, मला कसंही करून त्या बाईला आणावंच लागेल. ऐश्वर्या सारंगला म्हणते, चला आपण डॉक्टरकडे जाऊया. आणि सारंग म्हणतो, नाही नको. आणि ती म्हणते, पाय दुखतोय ना? आणि त्यावर तो म्हणतो, हो हो पाय दुखतोय. आणि सगळे घाई करत असतात, चला चला. आणि आजी पण म्हणते, चला आपण डॉक्टरकडे जाऊ. त्यावर आई म्हणते, अगं ते जातील ना, ऐश्वर्या जाईल त्याच्याबरोबर, तू कशाला जातेस, तू चल आमच्याबरोबर. जानकी मनात विचार करत असते, म्हणते चोर आला आणि डायरेक्ट सारंग भाऊजीच्या रूममध्ये गेला. आणि सारंग भाऊजी कसलाही आरडाओरडा न करता डायरेक्ट त्या चोराला पकडायला गेले आणि खाली पडले. आणि त्यांच्याबरोबर ते पैसे पण पडले. आणि तेही इतके पैसे. आणि कोण आहे ते डॉक्टर कारखाने? नक्कीच काहीतरी गडबड आहे, मला यांच्यावर नीट लक्ष ठेवलं पाहिजे. ऐश्वर्या आणि सारंग येतात, त्याला गेटच्या मध्ये ढकलून देते आणि म्हणते, एक सारंग तुम्हाला काम नीट जमत नाहीये. कोणी सांगितलं होतं तुम्हाला खिडकीमधून खाली उतरायला? आणि त्यावर सारंग म्हणतो, हिरो, मला तुमच्या नजरेमध्ये हिरो व्हायचं होतं. आणि ऐश्वर्या म्हणते, हिरो? झिरो आहात तुम्ही, झिरो. आता कुठून द्यायचे त्या बाईला पैसे? ॲडव्हान्सचे पण पैसे तुम्ही घालून बसलात. सारंग ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या काय करायचं आपण आता, सांगा ना, तुम्हीच काहीतरी आयडिया काढा ना. आणि त्यावर ऐश्वर्या वैतागते आणि म्हणते, काय कानाजवळ भुनभुन लावली आहे, जरा शांत बसा ना तुम्ही, मला विचार करू द्या जरा. मी काय ब्रह्मदेव नाही आहे की अंतर्यामी नाही आहे? त्या आगाऊ जानकीकडे सगळे पैसे गेले, आता आपण त्या लताबाईला कुठून पैसे देणार आहोत? तिला जर पैसे वेळेत दिले नाहीत ना, निघून जाईन ती आणि पैसे करून अंगावर येईल. काय करणार आहेत आपण आता? मूर्ख कुठले, असं म्हणते आणि पुढे जाते आणि म्हणते, चला आता. इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये आई आजीला हाक मारतात, आई अगं चल आता, कशाला मागे रेंगाळतीयस? त्यावर आजी म्हणतात, अगं ते पोरग इतकं वरून पडलंय, मी जरा जाते ना त्याच्याबरोबर. ती गुंडी कसं काय सगळं एकटी करणार, मी थांबते ना इथं. आणि त्यावर आई म्हणतात, बरं ठीक आहे, तुला थांबायचं आहे ना, थांब. आणि आई जानकीला हाका मारतात, जानकी. आणि जानकी म्हणते, हो आई आले. आणि आई गाडीमध्ये बॅग टाकतात आणि परत म्हणतात, अगं बाई मधाची बाटली तर राहिली आहे, असं म्हणून त्या मध्ये जातात. आणि इकडे ऐश्वर्या आउट हाऊसमध्ये लताबाई म्हणून हाका मारत असते, पण त्यांना ती लताबाई कुठे दिसत नाही. सारंग म्हणतो, आत असतील. आणि ही परत हाका मारते आणि म्हणते, कुठे गेली? ऐश्वर्या परत म्हणते, अहो कुठे गेली ही बाई, आपल्याकडे वेळ नाहीये. आणि त्यावर सारंग म्हणतो, थांबा थांबा. आणि तो म्हणतो, ओ लताताई बाहेर या, मी तुमच्यासाठी लसूण शेव आणि गोड बुंदी आणली आहे. आणि ऐश्वर्या डोक्यावर हात मारून घेते. आणि सारंग परत म्हणतो, ओ लताताई तुमच्यासाठी गरम गरम समोसे आणि जिलेबी पण आणली आहे, माझ्या हाताने भरवतो, या खायला. ऐश्वर्या म्हणते, गप्प बसावं तुम्ही, वेळेत का नाही पैसे दिले तुम्ही तिला, स्वतःच्या हाताने भरवताय. आणि ऐश्वर्या म्हणते, तिला वेळेत पैसे दिले नाहीत म्हणून ती बाई पळून गेली की काय? आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये आई म्हणतात, आधीच काय एवढा उशीर झालाय आणि त्याच्यामध्ये हे काय विसरत चाललंय? आणि जानकी पण म्हणते, आईला एवढा उशीर का चाललाय? आणि ती पण आई म्हणून मागे जाते. आणि गुलाब तिथं बागकाम करत बसलेला असतो. आई पायऱ्या उतरून खाली येत असते आणि तिथे गुलाब असतो. आणि जानकी म्हणते, आई सावकाश उतरा हा. आणि आई गुलाबला म्हणते, गुलाब अरे जरा घरावर लक्ष ठेव, मगाशी चोर आलता म्हणे, असं सारंग सांगत होता. आणि घर सोडून जराही कुठे जाऊ नकोस. आणि थोडंही जर काय वेळ वाकडं वाटलं ना, तर लगेच मला फोन कर, काय? आणि त्यावर गुलाब म्हणतो, होय आई साहेब, तुम्ही काही बी काळजी करू नका. आणि ही पार्वतीबाई गेटच्या मध्ये येत असते, तोच आजी तिला पाहते आणि म्हणते, अरे बापरे, ही नटी इथे कशाला आली? ती लताबाई जानकीला हाक मारणार, तोच आजी तिचं तोंड दाबते आणि आडोशाला नेते. तो आवाज जानकीच्या कानी पडतो. जानकी मागे वळून पाहते, पण तिला काही दिसत नाही. आणि त्यांची गाडी तिथून निघून जाते. आणि लताबाई म्हणते, काय त्या बाईच्या अंगावर दागिने होते, काय तो नानासाहेबाचा रुबाब. आणि त्यावर आजी म्हणते, ए चुप, त्या नानासाहेबाचा रुबाब बघायला आली होतीस का? कशाला आली होतीस इथं? आणि त्यावर पार्वतीबाई म्हणते, माझे पैसे टाका आधी, मला त्या खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं. आणि तेवढ्यामध्येच आजीचा फोन वाजला. आणि आजी लताबाईला म्हणते, चुप चुप चुप. आणि तिकडून ऐश्वर्या म्हणते, हॅलो आजी, अहो इथं खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आणि आजी म्हणते, काय झालं? आणि ऐश्वर्या म्हणते, अहो ती लताबाई दिसत नाही, गायब झाली आहे इथून. आणि त्यावर आजी म्हणते, काही गायब झाली नाही, ती इथं आली आहे.
आजी पुढे म्हणतात, तिची चुंदरी एका बिळात शिरते आणि दुसऱ्या बिळातून बाहेर पडते. आणि ऐश्वर्या म्हणते, काय? ऐश्वर्या म्हणते, तिला तर तिथं कसं काय पोहोचली? आणि मला सांगा, तिला कोणी बघितलं नाही ना तिथे? आणि त्यावर आजी म्हणते, हो बघितलं ना. ऐश्वर्या घाबरत विचारते, कोणी बघितलं? आणि आजी म्हणते, सगळ्यात पहिल्यांदा मीच बघितलं. आणि ऐश्वर्या सुटकेचा श्वास सोडते. आणि आजी पुढे म्हणते, हे जर जानकीने बघितलं असतं ना तर पडदा पडायच्या आधी मुर्दाच पडला असता. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो. ऐश्वर्या म्हणते, नशीब. आय लव्ह यू सो मच आजी, आय लव्ह यू सो मच. आणि पुढे म्हणते, आजी तुम्हाला आता एक काम करायचे, तुम्ही त्या लताबाईला घेऊन घाटावर या. मी आणि सारंग तिथंच येतोय, आपण तिथेच भेटू, ओके? बाय म्हणते आणि फोन ठेवते. आणि सारंग म्हणतो, सापडली? ऐश्वर्या म्हणते, चला. आजी म्हणते, प्रसिद्ध अभिनेत्री चला. आणि त्यावर लताबाई म्हणतात, मी कुठेही येणार नाही. लताबाई म्हणते, आधी माझे पैसे टाका. आजी म्हणते, देणार तुमचे पैसे. कलाकारांनी कसं काम केलं पाहिजे, तुम्ही कलाकार आहात. लताबाई म्हणते, कसं काम केलं पाहिजे? आणि त्यावर आजी म्हणते, फुकट. लताबाई म्हणते, मग खायचं काय? आणि त्यावर आजी म्हणते, भीक मागायची रस्त्यावर. म्हणते, काय भीक मागायची? आणि आजी तिला म्हणतात, चल तिकडे, चल चल. तिला ढकलत पुढे नेतात. आणि इकडे श्राद्धाची पूजा घाटावर चालू असते. आणि ऋषिकेश हातातल्या कड्याला पाहत असतो आणि त्याला आठवतं की जानकीने सांगितलं होतं, हेमंत काकाने हे कडं त्यांना दिलं होतं, म्हणजे त्यांच्या आईचं कडं होतं ते. आणि हा आशीर्वाद त्यांनी तुमच्यासाठी जपून ठेवला. ऋषिकेश पार्वती आईच्या फोटोला पाहतो आणि मनात म्हणतो, पार्वती आई फक्त एक नाव. माझी आई अशी होती, तशी होती. माहीत नाही माझी आई कशी होती, मी तिला कधी बघितलंच नाही. ऐश्वर्या सारंगच्या हाताला धरून ओढत असते आणि सारंग म्हणतो, ऐश्वर्या हळूहळू, पाय दुखतोय माझा. सारंग पुढे म्हणतो, तुम्ही म्हणालात ना आपण डॉक्टरकडे जाऊया, साधी पेन किलर पण घेऊन दिली नाही, इतका पाय दुखायलाय ना. ऐश्वर्या वैतागते आणि म्हणते, इथे माझं डोकं दुखतंय, जरा शांत राहा ना, गप्प राहा ना, आणि जरा हळू बोला. आणि हा पाय दुखतो म्हणून विवळत असतो. ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते, हे आजी आणि लताबाई कुठं राहिल्या, ह्या अजून का आल्या नाही? आणि तेवढ्यात सारंगची नजर त्या लताबाईवर जाते आणि सारंग म्हणतो, ऐश्वर्या ऐश्वर्या, त्या बघा त्या लताबाई. वेळेत एंट्री घेतली त्या दोघींनी. आजी लताबाईचं तोंड दाबून त्यांना चालवत असतात. ही लताबाई काहीतरी बोलायला जाते आणि आजी त्याचं तोंड दाबून म्हणते, चुप्प बस चुप्प बस. आजी हातवारे करून त्या लताबाईला तिथं दाखवत असते, हे ते असं सांगत असते. आई नाना हात जोडून उभे असतात. ऐश्वर्या त्या लताबाईला म्हणते, ओ काय हे, कुठे गेला होतात? आणि लताबाई म्हणते, ओ मी आधीच सांगितलं होतं ना, आधी माझे पैसे टाका म्हणून, त्याशिवाय मी काहीच करणार नाही. आणि ऐश्वर्या म्हणते, ओ थांबा ओ, देतो आम्ही तुम्हाला तुमचे पैसे. आणि इकडे गुरुजी ऋषिकेशला हळदी कुंकू लावा, फुले ठेवा, असं करा तसं करा, त्याचं चालू असतं. आणि परत इकडे ऐश्वर्या म्हणते, हे बघा लताबाई, आमच्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला ना तुमचे पैसे मिळून जातात, पण हे जे नाटक आहे ना ते आज सुरू केलं पाहिजे, आज नाही आत्ताच सुरू करायला पाहिजे, यापेक्षा चांगला मुहूर्त नाही आहे. लताबाई ऐका माझं. आणि लताबाई म्हणते, माझा मेकअप आणि माझा मला बॉय लागतो, आणि माझी स्क्रिप्ट कुठे आहे? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, ओ लताबाई जरा शांत व्हा. ऐश्वर्या म्हणते, माझं ऐकायचं, मी डिरेक्टर आहे ना, मी जे सांगन ते करायचं आणि माझ्या ऑर्डर फॉलो करायच्या, कळलं? आणि ऐश्वर्या त्या लताबाईला सांगत असते, आता प्लॅनिंग इथून पुढं कशी करायची. आपल्याला फक्त तिचे हात वारे दिसतात आणि बॅकग्राऊंडला म्युझिक आहे, आपल्याला ती काय सांगते हे ऐकू येत नाही. आणि शेवटी ऐश्वर्या म्हणते, कळलं आता सगळं, चला आता लवकर, चला चला. आणि ते चौघजण तिथून निघून जातात. ऋषिकेश जानकी गुरुजी पुढे हात जोडून बसलेले असतात आणि गुरुजी काहीतरी त्यांना बोलत असतात, म्हणजे त्यांची पूजा चालू असते. नानांचं मन खूप भरून आलेलं असतं, त्यांच्या डोळ्यात पाणी असतं आणि आई त्यांचं सांत्वन करत असतात. गुरुजी ऋषिकेशला म्हणतात, ऋषिकेशराव, तुमच्या आईच्या नावाने पिंडदान करा आणि दिवा पाण्यात सोडा आणि पुन्हा इथे या. आणि हे चौघजण लांबून हे सगळं पाहत असतात. ऋषिकेश दिवा घेऊन खाली तीर्थात जातो आणि दिवा पाण्यात सोडून तो असं पाणी हलवत हलवत दिवा पुढे ढकलतो. ऋषिकेश हात जोडून नमस्कार करतो आणि उठणार तोच लताबाई पाण्यात उडी मारतात आणि हा ताटकन उभा राहतो. सगळे घाबरतात आणि जानकी उठून उभी राहते आणि म्हणते, ऋषिकेश, आहो त्या बाईला वाचवा. आणि हे ऐकून ऋषिकेश पण लगेच पाण्यामध्ये त्या लताबाईला वाचवायला उडी मारतो. जानकी म्हणते, ऋषिकेश सावकाश. आणि त्या पाण्याखालचं ते दृश्य दाखवत असतात. जानकी, आई, नाना खूप घाबरलेले असतात आणि ऐश्वर्या, सारंग आणि आजी ही तिघजण आपला प्लॅन सक्सेस झाला म्हणून उड्या मारलेले असतात. ऋषिकेश त्या लताबाईचा हात धरतो आणि त्यांना उचलून वर आणतो. ऐश्वर्या मनात म्हणते, खरे आईचं श्राद्ध घालत होतास ना, घे आता एक ब्रँड न्यू आई तुला माझ्याकडून गिफ्ट. जानकी, आता दाखव तुझी करामत, बघू यावेळेस तू कशी बाहेर येतेस ते. बघ माझी लाडकी जया पार्वती. सारंग आजीला म्हणतो, आजी चला लवकर, चला चला. ऋषिकेश लताबाईला खाली ठेवतो आणि मुंडकं मांडीवर घेतो आणि म्हणतो, काकू उठा ना.
सारंग, ऐश्वर्या आणि आजी तिथे येतात आणि नाना विचारतात, काय रे, काय झालं? आणि सारंग म्हणतो, अहो नाना, तुम्ही डॉक्टरला फोन केला होता ना, कुलकर्णी? आम्ही तिथे गेलो पण तेच शहराला गेलेत. तुम्ही फोन केला म्हणून आम्ही इथे आलो. आणि सुमित्रा आई म्हणते, मी पाणी घेऊन येते. आणि सुमित्रा आई पाणी घेऊन येतात. सुमित्रा आई जानकीला म्हणतात, जानकी, हे पाणी घे आणि त्यांच्या चेहऱ्यावर शिंपड. जानकी पाणी घेऊन लताबाईच्या तोंडावर पाणी मारत असते आणि आजी म्हणते, अगं ग, आता तिला थंड पाण्यातून बाहेर काढली ना, पुन्हा कशाला पाणी मारतेस? आणि ती शेवटी डोळे उघडते आणि ऋषिकेश विचारतो, काकू, बरं वाटतंय तुम्हाला? आणि सारंग म्हणतो, ह्या कोण आहेत बाई? म्हणजे ह्यांना गावामध्ये पहिल्यांदाच बघितलंय, नवीन आहेत का? ऋषिकेश विचारतो, कोण आहात तुम्ही आणि कुठून आलात? आणि नाना पण म्हणतात, काय हो, कोण आहात तुम्ही? नाव काय तुमचं? आणि लताबाई मान वर करते आणि हसते आणि म्हणते, नानासाहेब, ओळखलत का मला? आणि त्या उठण्याचा प्रयत्न करत असतात. ऋषिकेश त्यांचा हात धरून त्यांना उठवतो आणि लताबाई उठून उभी राहते आणि म्हणते, नानासाहेब, ओळखलं नाहीत का तुम्ही मला? मी तुमची बायको पार्वती पुरुषोत्तम रणदिवे. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. जानकी काय म्हणते आणि ऋषिकेश आई म्हणतो आणि सुमित्रा आईच्या हातातला तांब्या खाली पडतो. लताबाई आईला म्हणतात, सुमित्रा, तू ओळखलंस का मला? मी पार्वती. लताबाई ऋषिकेश जवळ जाते, त्याच्या तोंडावरून हात फिरवते, पप्पी घेते आणि म्हणते, किती मोठा झालाय ग आपला ऋषिकेश. नाना म्हणतात, अहो काय बोलताय तुम्ही हे? आणि त्यावर लताबाई लाजते आणि म्हणते, अहो तुम्ही मला असं आहो जावं बोलू नका हो. तुमच्या तोंडून असं आहो जावं ऐकताना परक वाटतो. मला जशी लाडानं हाक मारत होता तशी हाक मारा ना. आजी म्हणते, काय ग लबाडे, तुला नानासाहेब कुठल्या नावानं हाक मारायचे हा? आणि लताबाई म्हणते, पारू. काय नानासाहेब, बरोबर बोलते ना मी? सुमित्रा आई म्हणते, अहो काय बोलते ही बाई, तुम्ही पार्वतीताईंना पारू म्हणून हाक मारायचा? त्यावर नाना म्हणतात, हो, मी पारूच म्हणून हाक मारायचो, पण एवढी खाजगी गोष्ट ह्या बाईंना कशी माहिती? आणि मुळात ही पार्वती इथं येऊच कशी शकते? ती या जगातच नाहीये. त्यावर लताबाई म्हणते, जगणं मरणं सगळं देवाच्या हातात असतं नानासाहेब. माझं आजारपण मला मरणाकडे नेईल असं वाटलं होतं, पण घडलं काही वेगळंच. देवाने वरदान दिलं आणि परत आयुष्य टाकलं पदरात. आणि ती पुढे म्हणते, पण माझं आयुष्य इतकं सुखकर गेलं नाही हं. नशिबाने जे व्हायचं ते घडलं. खूप कस्ता खाल्ल्या मी आणि मी ठरवलं, ज्या गावामध्ये मी तुमची बायको म्हणून जगले त्याच गावामध्ये मरणाला जवळ करायचं. आणि म्हणूनच मी माझं आयुष्य संपायला इथे घाटावर आले आणि इथं मला वाचवलं. कोणी वाचवलं मला? आणि ती सगळ्याला विचारते, कोणी वाचवलं मला? आणि सारंग म्हणतो, कोणी वाचवलं म्हणजे? अहो तुम्हाला आमच्या ऋषिकेश दादानी वाचवलं. हो, यानेच तुम्हाला बुडताना वाचवलं. आणि ती लताबाई परत ऋषिकेश जवळ जाते आणि म्हणते, माझ्या काळजाचा तुकडा, तुझ्या आईसाठी तूच धावून आलास रे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, सुमित्रा आई त्या लताबाईला म्हणते, सोडा त्याला, कोण कुठली बाई वाटेल ते बोलतीये. आणि जानकी लताबाईला म्हणते, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आमच्या पार्वती आईचा मृत्यू बस अपघातामध्ये झाला होता, त्या परत कशा येतील? आणि ती लताबाई म्हणते, मी त्या बसमध्ये बसलेच नव्हते जानकी. आणि घरी जानकी आईला म्हणते, आपण त्यांना एक संधी देऊया ना. आणि आई म्हणतात, नाही, त्यांना संधी मिळणार नाही. जानकी म्हणते, आपल्या सगळ्यांचीच मतं वेगवेगळी आहेत. मला वाटतंय आपण कुटुंब कलश कौल घेऊया. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये.